19 ऑक्टोबरला सर्वच राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार आहे, पण त्यापूर्वीच आघाड्या आणि युतीच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय। महाराष्ट्रात सरकार स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं। ट्विटरवर त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली, त्यामुळे या चर्चेला आणखीनच जोर चढलाय। एका पक्षाचं पूर्ण बहुमत आलं नाही तर राज्यात नवं राजकीय समीकरण उदयाला येणार की काय, अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे। आपल्यासोबत भाजपचे माधव भांडारी आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात। भांडारीजी, प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट केलंय की राष्ट्रवादी काँग्रेस ही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे सत्ता स्थापनेत। जर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि गरज पडली तर राष्ट्रवादीची मदत घेतली जाणार आहे का सत्ता स्थापनेसाठी? अशा तऱ्हेचं वातावरण लोकसभा निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वी सुद्धा केलं होतं आणि त्यावेळेला त्यांचा दावा असाच होता की केंद्रातल्या सत्ता स्थापनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महत्वाची भूमिका बजावेल। आपल्याबद्दल स्वतःबद्दल अशा तऱ्हेचा आशावादी दृष्टिकोन बाळगण्यामध्ये काहीच हरकत नाही, कोणीच कोणाला अडवू शकत नाही। मग इतिहासाची पुनरावृत्ती होईल असं वाटतंय आपल्याला? अर्थात मग शिवसेनेची गरज पडली तर शिवसेनेची मदत घेतली जाईल? आम्हाला आमच्या ताकदीवर पूर्ण बहुमत मिळेल, आम्हाला कुणाच्याही मदतीची आवश्यकता पडणार नाही। धन्यवाद भांडारीजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत भाजपचे माधव भांडारी होते। सत्ता स्थापनेसाठी कुणाचीही गरज पडणार नाही भाजपला, असं त्यांनी म्हटलेलं आहे। बहुमत भाजपला मिळेल असा दावाही माधव भांडारी यांनी केलाय। याच वेळेला लोकसभेच्या निकालांची आठवणही त्यांनी करून दिली। त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून असंच सांगितलं जात होतं की सत्ता स्थापनेच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावेल असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितलं गेलं होतं। याची आठवणही माधव भांडारी यांनी करून दिली आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात। नवाबजी, आत्ताच आम्ही माधव भांडारी यांच्याशी चर्चा केली। त्यांनी लोकसभेच्या वेळेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून असंच वक्तव्य केलं गेलं होतं असं म्हटलेलं आहे। मात्र इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि भाजप बहुमतात येईल राज्यात, असं त्यांनी म्हटलंय। आम्ही पूर्णाच्या बाबतीत टिप्पणी करू इच्छित नाही, पण एकंदरीत जी परिस्थिती आहे, बरेचसे पक्ष वेगळे वेगळे लढल्यानंतर स्पष्ट बहुमत कोणाला मिळणार नाही, ही परिस्थिती आम्हाला घ्यायला लागते। नवाबजी, जर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीकडून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला जाऊ शकतो का? भाजपला जास्त जागा मिळाली तर बहुमत नाही ना, त्यानंतर वेगळी समीकरण पण होऊ शकते। धन्यवाद नवाबजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक होते। सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे, वेगळ्या समीकरणाची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे। आता सगळ्यांचंच लक्ष 19 तारखेला जे निकाल येतील त्याकडे लागलेलं आहे। नेमकं काय होणार, कुठला पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल किंवा कुठलं नवीन समीकरण राज्यात उदयाला येईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।